नमस्कार मंडळी, तर आता आपण पोहोचलोय कासमाळला आणि बघा इकडे काय बायकर्स वगैरे आलेले आहेत इकडे आणि पाऊस तर पडतोय, धुकं पण आहे खूप एकदम. क्लायमेट बघा कसं झालं एकदम. इकडे असा गणपती मंदिराकडे जाण्याचा बोर्ड आहे. इकडून आपण पुढे चालत जाऊ. चला माझी बाईक आलाय बाई बघा काय पाण्याचा फोर्स आहे एकदम. अरे हात भिजवतोय बाकी. वॉटरफॉल पण आहे पुढे, बघूया कसं आहे ते. खतरनाक आहे. मंदिराकडे जातोय ना, दिले ना मंदिराकडे जातोय ना आपण. थोडी रिस्की वाट आहे इकडे जाण्याची. जर आलात तर स्वतःच्या जबाबदारीवरती जा. आणि बघा तुम्ही पाण्याचा प्रेशर किती आहे दिसत असेल तुम्हाला. क्लायमेट तर खूप खतरनाक झालं एकदम. त्यानंतर हा बघा इथे खाली रोड जो जातोय, हा जो खाली रोड चाललाय तो मंदिराकडे चाललाय. आणि हा जो मंदिराचे हे पण फोटो पण भारी आहे. आणि हा इकडे चाललाय तो झऱ्याकडे चाललाय. इथे पाय वगैरे रुततायत आतमध्ये मातीमध्ये. खाली बघून चाल, पडशील. शेवाळे मंदिराचं हे पण दाखव, बोर्ड. ते मातीमध्ये पाय रुततायत खाली. पब्लिक भरपूर आले इकडे. हा असं खाली वॉटरफॉल हे बघायसाठी आलं मला, ते बघायसाठी भरपूर आहे.
इथे इथे हे पकड अक्षा चल बाटे पाऊस जास्त असल्यामुळे काय आपण कुठे जाऊ शकत नाही. पाण्याचा प्रेशर बघू शकता तुम्ही. मला पण घे पूर असल्यामुळे आज पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे धबधबा काय आपण जाऊ शकत नाही. वारं पण बघा ना किती आहे. वाटते जाशील मस्ती नको करू व्हायरल होईल का मग इकडे ना दादा इकडे मला धर पण अरे नाही इकडे जेवढं दाखवायचं केलं तेवढं दाखवू शकलो आम्ही. बरोबर की नाही. हो चल मंदिराकडे जाऊ. आणि इथून खाली पण खतरनाक असणार आहे. थोडं पुढे जाता आलं त्या साईडने तर चल तिकडून व्ह्यू बघायला भेटेल. आता पब्लिक तिकडे गेले ना काय बघायला हे लाल पाणी बघायला अरे ते मगाशी पब्लिक गेलं ना तिकडून हा. तर ते व्ह्यू बघायला गेले असणार त्या साईडला. हे बाटे चल चल मंदिराकडे जाऊ. आणि इथून खाली पण खतरनाक असणार आहे. थोडं पुढे जाता आलं त्या साईडने तर चल तिकडून व्ह्यू बघायला भेटेल. आता पब्लिक तिकडे गेले ना काय बघायला हे लाल पाणी बघायला अरे ते मगाशी पब्लिक गेलं ना तिकडून हा. तर ते व्ह्यू बघायला गेले असणार त्या साईडला. हे बाटे चल आता आपण आलो एकदम घनदाट जंगलामध्ये. इकडून बघूया जर त्या वॉटरफॉलचा व्ह्यू बघायला भेटला तर. ॲमेझॉन का इतना ॲमेझॉनपेक्षा पण घनदाट जंगल आहे. हो आणि आमचे बाटे बाबा पुढे चाललेत. त्याची गाडीत नाही येता येता गांड फाटली होती. तर आपण पोहोचलोय मंदिराच्या इकडे. आणि हे बघा इकडे मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. व्याघ्रेश्वर मंदिर. धुकं पण भरपूर आहे. सगळं भरपूर आहे त्याच्यामुळे काय आपण जास्त दाखवू शकत नाही. पण बऱ्यापैकी आपल्याला बघायला भेटलं थोडंफार. वातावरण क्लायमेट चांगलं आहे. ज्यांना फिरायला यायचं ते येऊ शकतात इकडे. फिरायला यायचं ते येऊ शकतात. मंदिर आणि थोडा वॉटरफॉल. थोडा पाऊस कमी झाल्यावरती आलात तर खूप चांगलं आहे इकडे. चला तर आता निघूया पुढे. छान असं क्लायमेट आहे. आणि काही कांड होऊ शकतो का करू पण येणार आता. हां मग इथं पण ढकलून गेलं तर पाठवून येतं का ढकलून हा काय काय बाटे केतन जैसा सीन कर रहे हैं. एक घाट लागेल तुम्हाला असा मध्ये. खतरनाक घाट आहे हा. आपला व्हिडिओ आणि आमचा बाटे मागे टेन्शन मध्ये. काय बाटे घर 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 बोल घर 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 घर. लक्षात ठेवला. येऊया आपण जाधव याला परत एकदा बाईक राईड करत करत.
बाटे नाही येणार पण आपल्यासोबत आता. काय बाटे? माटीची गांड फाटली हा रस्ता बघ. येशील का तू की नाही? बाईक नाही हा? बाईक नाही बाईक नाही येणार का? हा हो की नाही? हो रे. तू तर म्हणतो नाही म्हणतोय. नाही हो बोलतोय तर मला नाही ऐकायला येते. अरे बाटे कैसन वाटे. अब हाच होता मगाशी वाटतं. अरे हे लोक पब्लिकला घेऊन येतात वाटतं इको गाडीमध्ये. जे पब्लिक फिरायला येणार असेल त्या लोकांना. गाव पण आहे चांगलं मोठं. अगो भात शेती बघ. वा 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 वा. सुंदर असं गर्दन घाट. हिरगर्दन घाट. गर 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 गर. हो पब्लिक इकडे पण थांबले. ते पण ते ऑफ रोडिंग करून तिकडे आहे थारवाले. अरे भाई इकडे वरती थारवाले गेले भेंडी. भाई इकडे पण व्ह्यू पॉइंट आहे. पॉइंट आहे पण ते धुकं आहेत. बघ ना काय दिसतंय का? ते आपल्यासोबत होते मध्ये. आता कमी झालं धुकं आणि पाऊस. भिजलं तर बघा काय धुकं आहे एकदम. चेंज करणार असेल कसं दिसतंय धुकं एकदम. अरे मग सुकट टाक ना इकडे सीट वरती टाक ना असे मागे. काय येण्यासारखं कसं पण टाक पण ते सुकल असे तसे टाक. ऑन देत राहा तुम्ही. हा असं सीट वरती टाक ना असं मागे. थोडं पिळून घे पाहिजे तर बोलला तर. आता आपण कर्नाळाला पोहोचलोय. कर्नाळा तिकडे दिसतोय वरती. कर्नाळाचा टोक अंगठा. कर्नाळाचा अंगठा. आता इथून पुढे आपण जेवायला थांबूया.